घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये ऋषी आता रूममध्ये असतो. जानकी त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते की ऋषिकेश मी काय म्हणतीये तेच. ऋषी मात्र सांगतो की हो कळलं, उद्या शेतावर फिरायला घेऊन जाईल आणि तिथे शाळ्याचं पाणी देखील काढून देईल. आता जानकी मात्र हसूनच तो पेला बाजूला ठेवते आणि ऋषीला सांगत असते की मी म्हणत होते की उद्या सकाळ होताच आपण आपल्या घरी निघून जाऊयात. ऋषी आश्चर्यानेच उठतो आणि तिला विचारू लागतो की काय काय म्हणालीस की घरी जाऊया म्हणून. बघ ना काय टेलिपॅथी आहे. अगं मला देखील हेच वाटत होतं, परंतु मी विचार केला की जर का मी तुला हे असं म्हटलं असतं तर तू मात्र म्हणाली असतीच की काय हे ऋषिकेश तुम्ही किती अनरोमॅन्टिक टिपिकल नव्यासारखं वागताय. तुमचं ना तुमच्या बायकोकडे लक्षच नाहीये. तेव्हा जानकी मात्र असूनच म्हणते की नाही ऋषिकेश मी असं काहीही म्हणणार नाही, परंतु आपण मात्र उद्या सकाळ होताच घरी जाऊया. आणि ती अचानक उदास होते. तेरपाय आता ऋषी हे सगळं नोटीस करतो आणि काळजीने विचारू लागतो की अगं काय झालं. जानकी अचानक हसता हसता अशी गप्प का झालीस. घरी काही झालंय का. गुलाबने तुला काही कळवलंय का. तेव्हा जानकी मात्र सांगू लागते की नाही ना गुलाब दादा तर घरीच नाहीये. अहो सारंग भाऊजींनी त्यांना रोप आणायला कुठेतरी पाठवून दिलं म्हणे. अवंतिकाचा मला फोन आला होता. जेव्हा अचानक अवंतिका आणि सौमित्र भाऊजी दोघेही घरी गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ऐश्वर्या आजी सारंग भाऊजी विचित्र वागताय. काय ते रील की काय शूट करताय. तेव्हा आता ऋषी देखील आश्चर्यानेच विचारतो की काय रील. तेव्हा आता जानकी सांगत असते की होय माझा ना आता त्या ऐश्वर्यावर अजिबात विश्वास नाहीये ना सारंग भाऊजींवर. आई नाना दोघेही घरी नाहीये. मला ना खरंच खूप काळजी वाटते. ऋषिकेश आता ती टेन्शन मध्ये बोलतच असते. इतक्यात आता विक्रांत तिकडे येतो आणि विचारू लागतो की दादा तुम्ही बोलावलत का. ऋषीने त्याला बोलावलेलं नसतं, परंतु जानकीकडे पाहताच तो आता विक्रांत जवळ येतो आणि सांगू लागतो की मी काय म्हणत होतो की आता इथलं काम झालं, आम्ही उद्या सकाळीच निघून जातो. तेव्हा विक्रांत बोलतो की हो काय आहे उद्या मस्त शेतावर गेलो असतो ना. तेव्हा जानकी त्याला समजावत असते की नाही विक्रांत भाऊजी तुमचं गाव खरंच खूप छान आहे. आम्हालाही इथे फिरायला आवडलं असतं, परंतु काय आहे ना घरी कोणीच नाहीये. आई नाना देखील बाहेर गेलेत. ऐश्वर्याच्या एकटीच्या जीवावर मी घर नाही टाकून येऊ शकत. पुढच्या वेळेला येऊ ना आम्ही. तेव्हा ऋषी सांगत असतो की हो नक्कीच. तर विक्रांत म्हणतो की हो पुढच्या वेळेला तर आई आणि नानांना देखील घेऊन या. ऋषी सांगतो की हो नक्कीच. शिवाय आता घरी गेल्यानंतर त्यांना कार्तिक बद्दल देखील सांगायचे. खरंच त्यांनाही खूप बरं वाटेल ते ऐकून. आता विक्रांत लगेचच हात जोडून ऋषी आणि जानकीचे आभार मानत असतो. तो सांगतो की खरंच तुमच्या इतक्या प्रयत्नांना फायनली आम्हाला आई आणि बाबा म्हणणारं कोणीतरी मिळालंय. खूप उपकार झाले. ऋषी मात्र त्याचे हात खाली करतच म्हणतो की विक्रांतराव अहो काय हे उपकार कसले मानताय. ब्र चला आता उद्या आम्हाला लवकर निघायचं. आम्हीही आवडतो तुम्हीही आराम करा. तेव्हा विक्रांत होकार देऊनच तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस इकडे सारंग्या लताबाईंना घेऊन आउट हाऊसच्या खोलीत आलेला असतो. आतमध्ये अंधार असतो. लताबाई धडपडत असते. तेव्हा सारंग म्हणतो की थांबा थांबा नाहीतर पडाल. तो जाऊन लाईट ऑन करतो. तेव्हा लता आता ती जागा पाहून म्हणते की मी इथे राहायचं. सारंग खुश होऊन म्हणतो की मस्त आहे ना जागा. तेव्हा लता मात्र सांगते की स्वस्त आहे. मला वाटलं होतं की एखादं हॉटेल असेल आणि काय हे 4,000 पर डे देताय. नक्कीच काहीतरी घोळ घालून ठेवणार. तेव्हाच आता आजी व ऐश्वर्या तिकडे येतात. आता ऐश्वर्या सांगत असते की अहो जरा थांबा लताबाई. अहो फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे. मग तुम्हाला हॉटेलमध्येच नाही तर एका आलिशान बंगल्यात एंट्री मिळेल. ते ऐकताच लता तर खूप खुश होत असते. तर पुढे ऐश्वर्या सांगते की ब्र चला आता तुमचं खाणं पिण येईपर्यंत आपण जरा काम करूयात का. लता लगेचच स्क्रिप्ट मागते. ऐश्वर्या सांगते की स्क्रिप्ट तर येईलच हो, परंतु त्याआधी आपण जरासा होमवर्क करूया.
एका मोठ्या घरंदाज बाईचा रोल प्ले करायचा आहे. नंतर समोरच असलेल्या बोर्डवर आता ऐश्वर्याने घरातील सगळ्या व्यक्तींचे फोटो लावलेले असतात. बाजूला नावही लिहिलेलं असतं. ती लताला सांगत असते की हे सगळे चेहरे आणि बाजूला असलेले नाव नीट लक्षात ठेवा. लता ते निहाळते आणि विचारू लागते की हे सगळे काय माझे कोॲक्टर्स आहेत का नाही, म्हणजे पण यांना कधी कुठे पाहिलं नाही सिरियलमध्ये. तेव्हाच ऐश्वर्या सांगते की नाही, ही सगळी आमच्या घरातलीच माणस आहेत. तेव्हा लता आश्चर्यानेच बोलते की काय होम प्रोडक्शन नाही, म्हणजे घरातलीच सिरियल आहे का, कुठली सिरियल आहे ते ऐकून ऐश्वर्या रागानेच गप्प बसा असं ओरडते. हे जर का एकही शब्द बोललात ना तर दुसरी आर्टिस्ट कास्ट करेल, हवा हव्य का ते आता ऐश्वर्या धमकावते. तेव्हा लता गप्प झालेली असते. त्यानंतर ऐश्वर्या तिला सर्व काही समजावत असते. ती सांगत असते की या आहेत माझ्या सासूबाई सुमित्रा अरंदिवे आणि हे आहेत माझे सासरे नानासाहेब अरंदिवे. या दोघांनाही 4 मुलं आहेत असं म्हणत आता प्रत्येकाबद्दल ती माहिती देत असते. सारंग देखील स्वतःची ओळख सांगत असतो. तर इकडे आता लता सगळं बारकाईने ऐकत असते. त्यानंतर ऐश्वर्या ऋषीकडे वळते आणि सांगते की हा आहे त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा ऋषिकेश आणि ही त्याची बायको जानकी. तेव्हा लता आता जानकीचा फोटो निहाळते, खुश होऊन म्हणते की अरे वाह, अगदी हिरोईन दिसते. त्यावर ऐश्वर्याचा चेहराच पडतो. ऐश्वर्या मात्र सांगते की नाही, हिरोईन नाही तर उलट हीच आमच्या घरातली सगळ्यात मोठी विलन आहे आणि हिलाच तुम्हाला घराबाहेर काढायचं. तेव्हा लता आश्चर्यानेच काय मी पण कसं म्हणून विचारते. ऐश्वर्या सांगते की तुम्हाला हिच्या सासूचा रोल प्ले करायचा आहे आणि हिला घराबाहेर काढायचंय. तेव्हा लता मात्र आश्चर्यानेच विचारते की काय मी हिची सासू कशी असू शकते, हिची सासू आहे ना ती सुचित्रा. तेव्हा आता सारंग सांगतो की सुचित्रा नाही हो, सुमित्रा नाव लिहिलंय ना, बघा ना नीट. तेव्हा आता लता देखील म्हणत असते की हो आहे ना, यांचा मुलगा आहे ना हा ऋषिकेश. तेव्हा आता ईश्वर समजावते की नाही, सुमित्रा रणदिवे यांचा नाही तर नानासाहेब अरंदिवे आणि पार्वती पुरुषोत्तम अरंदिवे यांचा मोठा मुलगा आहे आणि तुम्हाला पार्वती पुरुषोत्तम अरंदिवे बनून आमच्या घरात यायचं. ते ऐकताच लताला तर मोठा धक्काच बसलेला असतो. ती देखील विचारत असते की कळलं ना आता. इकडे आता ही लता मात्र गोंधळलेली असते. त्यानंतर ऐश्वर्या बोलते की मी जे काही सांगते ते नीट ऐका आणि आता पार्वतीबद्दलची सगळी स्टोरी नक्की काय काय घडलं होतं तो सगळा काही प्रकार आता ऐश्वर्या या लताला समजावून सांगत असते. लता देखील बारकाईने हे सगळं ऐकत असते. आता सारंग तर ऐश्वर्याची साथ देतच असतो, परंतु इथे विशेष वाटते त्या आजीचं कारण पार्वतीच्या परत येण्याने सर्वात जास्त त्रास सुमित्रेलाच होणार. तरीही मूर्ख आजी या ऐश्वर्याची साथ देत असते. त्याच वेळेस इकडे जेव्हा रात्री ऋषी व जानकी झोपी गेलेले असतात, आता झोपेत असताना जानकीला मंदिरात रातील त्या बाईचं बोलणं आठवत असतं. ते भयानक स्वप्न पडलेलं असतं. तिला आठवत असतं की कशाप्रकारे ती बाई सांगत होती की भूतकाळ नाकारू नका, हरवलेली व्यक्ती परत येईल, भूतकाळ पुन्हा समोर उभा राहील. आता हे सगळं पाहून जानकी आई अशी हाक मारतच दचकून जागी होते. ऋषीलाही जाग येते. तो पटकन लाईट ऑन करतो, विचारू लागतो की काय झालं, स्वप्न पाहिलं का. तेव्हा जानकी सांगते की माहिती नाही मला, पुन्हा अर्थ लागणार. ते स्वप्न पडलं, मंदिरातील त्या बाईचं बोलणं आठवलं. तेव्हा ऋषी ही क्षणभर विचार करतो आणि सांगतो की बघितलं अगं, तुला तर स्वप्नात देखील तेच दिसतंय. आता तर त्या बोलण्याचा अर्थ मी शोधून काढणारच. ती परत येणार म्हणजे काय, कुणाची आई आणि माझी आई कशी परत येईल, ती तर जिवंतच नाहीये. मला तर या सगळ्या बोलण्याचा काही अर्थच लागत नाहीये असं तो देखील टेन्शन मध्येच बोलू लागतो की मात्र त्याला समजावते की असे आपण शोधल्याने अर्थ सापडत नसतात. ध्यानी मणी नसताना ते अचानक समोर येतात, तसंच हे देखील अचानक समोर येईल. हे सगळं जाऊ देत, झोपा आता, उद्या लवकर निघायचं आहे असं बोलून जानकी पुन्हा एकदा झोपी गेलेली असते. तर आता त्यानंतर दुसरा दिवस उजाडत. इकडे आउट हाऊसमध्ये या
लताबाईची मात्र चांगलीच खातिरदारी सुरू असते, तिच्यासाठी ढोकळा, समोसा, जिलेबी सगळंच काही मागवलेलं असतं. बाजूलाच सारंग, ऐश्वर्या, आजी तिघेही बसलेले असतात आणि आता एका मागोमाग एक सगळं काही संपवण्याचं काम अदाशा सारखया लताबाईत सुरू असतं. इकडे आजी आणि सारंगच्या तोंडाला मात्र पाणी सुटत असतं. मात्र आता आजीला जिलेबी दाखवत दाखवत खात असते एका मागोमाग एक. तिने समोसे, जिलेबी, ढोकळा सगळंच काही संपवलेलं असतं. त्यानंतर ज्यूसही पिते आणि हात धुवायला निघून जाते. तेव्हा सारंग म्हणतो की बघितलं कशी गुबू गुबू खात होती आजी. देखील वैतागत म्हणते की हो अगं, आपण सगळे होतो ना इकडे. तिने विचारलं तरी का अगं, मला दाखवून खात होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुमचं काय चाललं, जरा हळू बोला ना. तिने ऐकलं तर काय होईल, आणि तुम्ही जरा महत्वाच्या कामाकडे फोकस करा ना. अरे पार्वती परत येतीये, मग ती येण्याच्या खुणा सापडायला नकोत का? हे सगळे विचार तुमच्या डोक्यात का नाही येत? तुम्ही उगीच त्या लताचं खाणं पिणं काढू नका, महत्वाच्या कामांकडे फोकस करा. असं म्हणून ऐश्वर्याने आजी आणि सारंगला गप्प केलेलं असतं. तर आता त्याच वेळेस इकडे जानकी, सुमित्रा, नाना तिघेही डायनिंग टेबल जवळ चहा पीत असतात. तिघेही एकत्रच परत आलेले असतात. सुमित्रा सांगत असते की ब्र झालं, आपण सगळे एकत्र आलो, नाहीतर ओवीने प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं. तेव्हा जानकी सांगते की हो ना, आता मस्त एसी लावून चिल करत झोपलाय मॅडम. तेव्हा नाना सांगतात की अगं, समुद्रात खेळून ऊन दमली असेल ती, आणि ब्र का आजीने देखील पाण्यात खूप उड्या मारल्यात. तेव्हा सुमित्रा सांगते की हो काहीतरीच काय. नाना मात्र असूनच बोलतात की खरंच अलिबागला जाऊन खूप ब्र वाटलं. तेव्हा सुमित्रा मात्र समाधानाने बोलते की मला ब्र वाटलं ते आपल्या शरूला बाळ मिळालं ना, त्यामुळे बोलतात की हो कार्तिकी काय नाव आहे ना त्याचं. जानकी सांगत असते की हो नाना आई, अहो तो इतका गोड आहे म्हणून सांगू, अहो आपल्या ओवीच्याच वयाचा आहे. इतकी बडबड करतो परंतु तितकाच तो समजूतदार देखील आहे. मी जेव्हा शर्वरी वंश आणि कार्तिकला एकत्र पाहिलं ना, तेव्हा असं वाटलं की ही देवाचीच लीला. म्हणजे त्या कार्तिकला आईवडील नव्हते आणि आपल्या शर्वरी वंशांना मूल दोघेही एकत्र आले. सगळ्यांना सगळंच मिळालं, ही सगळी तर देवी आईचीच कृपा झाली असं ती आनंदाने बोलत असते. तेव्हा सुमित्रा मात्र सांगते की हो देवाची कृपा आहेच, परंतु श्रेय तुला देखील जातं. तू सत्य त्या मालती ताईंना समजावून मूलदत्त घेण्यासाठी तयार केलं देखील. सांगत असतात की होय, आता शरूच्या घरचे सगळेच प्रश्न मिटतील, ज्याने की मला तुझा खूप अभिमान वाटतो आणि या गोष्टीचा देखील की तू पुरुषोत्तम रणदिवे यांची सून आहेस. तुला ना याबद्दल 100 पैकी 100 मार्क. चाणकी स्माईल करत असते. सुमित्रा मात्र म्हणते की काय फक्त पुरुषोत्तम रणदिवेची नाही हं ती? सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे हिची सुद्धा सून आहे. खरंच तू खूप गुणाची आहेस, तुझ्यात एखादा अवगुण शोधूनही सापडणार नाही. तेव्हा नाना मात्र म्हणतात की हो, आणि आपली दुसरी सून जिच्यात गुण शोधून सापडणार नाही. तेव्हा सुमित्रा मात्र म्हणते की आपल्या इतक्या छान गप्पा रंगल्यात, मग तिची आठवण का काढताय बर? जानकी अगं, कुठे आहे कुठे ती? तेव्हा जानकी सांगते की आई हो, सकाळपासून मलाही ती दिसली नाहीये, सारंग भाऊशी देखील दिसले नाहीयेत. तेव्हाच गुलाब तिकडे येतो. सांगत असतो की मी ऋषिकेश दादांसोबत रोप लावत होतो. त्यानंतर जानकी विचारते की काल तुम्ही कुठे होतात? तेव्हा गुलाब सांगून जातो की मी नानासाहेबांचे काम करायला पुण्याला गेलो होतो. मात्र म्हणतात की काय माझं कुठलं काम? आता गुलाब म्हणतो की अहो असं काय करताय सारंग दादाच तर मला म्हणाले की नानांनी सांगितले की पुण्याला जाऊन रोप घेऊन यायची म्हणून. आता नानांना मात्र आठवत नसतं. नाना म्हणत असतात की मी कधी असं म्हणालोय? नक्की संशयानेच बोलते की हे सगळंच ना नक्कीच त्या ऐश्वर्याने केलं असणार. तिने मुद्दामहून नानांचं नाव करून गुलाब दादांना इकडनं पाठवून दिलं आणि सारंग भाऊजी त्यांनी देखील तीच ऐकलं. मला ना नक्कीच काहीतरी गडबड वाटते. आणि पुढे जानकी आई व नानांना सांगत असते की काल सौमित्र व अवंतिकाने घरात कसा कॅमेरा पाहिला, सगळेच किती विचित्र वागत होते. काय तर म्हणे रील शूट करत होते.
तेव्हा नाना विचारतात की रील आता हा काय प्रकार आहे, तेव्हा गुलाब सांगतो की नाना अहो हा तर लय मोठा प्रकार आहे, आमची सगुना आहे ना ती देखील दिवसभर काहीतरी करत ते रील शूट करते, गाणं टाकते आणि नंतर सोशल मीडियावर अपलोड करत बसते बघा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई याने काय पैसे मिळतात का. गुलाब म्हणतो की कसलं काय, सगळ्यांना याचाच नाद लागलाय अहो, याने उलट नेट पॅक संपतो, मोबाईलचा रिचार्जही संपतो आणि चार्जिंग संपते. ती तर वेगळीच मात्र बोलतात की अच्छा म्हणजे रील की काय, ते मोबाईलमध्ये शूट होतं पण मग हे कॅमेरा घेऊन काय करत होते. तेव्हा जानकी सांगते की हो ना नाना मला देखील तेच कळत नाहीये की कॅमेरा सोबत काय करत होते. तेव्हाच ऋषीही तिथे येतो आणि सांगू लागतो की मलाही कळत नाहीये की काय चाललं, म्हणून त्याच्या हातात काही बांगड्या असतात, त्या जानकीला दाखवत विचारतो की तू ह्या बांगड्या बाहेर का ठेवल्या होत्यास, या तुझ्या बांगड्या आहेत ना. जानकी मात्र हसूनच हात समोर करते आणि बोलते की हो असं काय करताय ऋषिकेश, मी या अशा बांगड्या घालते त्या पद्धतीच्या नाही, त्या माझ्या बांगड्या नाहीत आणि मला नाही वाटत की त्या आईंच्या देखील आहेत. सुमित्राही सांगत असते की हो मी देखील अशा प्रकारच्या बांगड्या वापरतच नाही आणि हो आपल्या घरात ऐश्वर्या आणि आजी देखील अशा बांगड्या नाही घालत. तेव्हा ऋषी म्हणतो की ठीक आहे, कुणाच्याच नाहीये ना तर मी टाकून देतो. नाना मात्र म्हणतात की जरा थांब नाना, आता त्या बांगड्याने हळत असतात तात आणि म्हणतात की या घरात या अशा प्रकारच्या बांगड्या फक्त एकच व्यक्ती घालायची. ऋषी लगेचच कोण असा प्रश्न करतो. तेव्हा नाना सांगतात की तुझी आई, आता बाहेरच्या कुंडीत त्या बांगड्या सापडलेल्या असतात. नाना सांगत असतात की होय या अशा पद्धतीच्या बांगड्या पार्वतीच घालायची. आता सुमित्रा जानकी सर्वच जण आश्चर्याने उभे राहतात, तर ऋषी मात्र म्हणतो की काय पार्वती आई घालायची, पण मग या बांगड्या बाहेर कोणी ठेवल्या असतील. सर्वच जण विचारात पडतात. जानकी गुलाबला म्हणते की गेट जवळ कोणी आलं होतं का. तेव्हा गुलाब सांगतो की नाही, सकाळपासून म्या तर बाहेरच होतो, कोणीही आलेलं नाहीये. त्यानंतर ऋषी मात्र धक्क्याने बोलत असतो की परंतु मग आपल्या अंगणात या बांगड्या कशा आल्या. सुमित्राही आश्चर्याने म्हणत असते की होय पार्वती ताईंना जाऊन तर इतकी वर्ष झाली, मग अचानक त्यांच्या या बांगड्या इथे कोणी आणल्या असतील. ऋषीला मात्र पुन्हा एकदा मंदिरातील त्या बाईचं बोलणं आठवत असतं की हरवलेली व्यक्ती परत येणार आहे, भूतकाळ नाकारू नका, संकेत नाकारू नका. ऋषी मात्र पुटपुटतो की गमावलेलं परत येणार आहे. नाना म्हणतात की अरे काय बोलतोय. ऋषी विचारू लागतो की मला सांगा आईच्या श्राद्धाची तिथी काय आहे. सांगतात की अरे असं काय करतोय, उद्याच आहे. ऋषी मात्र खूप इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या बांगड्या घेत तो म्हणत असतो की कदाचित आईने आशीर्वाद म्हणून हे दिलं असेल, म्हणूनच तर गमावलेल पुन्हा हातात आले. त्या बांगड्या पाहून ऋषी इकडे इमोशनल होत असतो, सुमित्रा तर गप्प झालेली असते. जानकी मात्र मनाशी विचार करते की पार्वती आईंच्या या बांगड्या अशा अचानक मिळाल्या, तेही त्यांच्या श्राद्धाच्या एक दिवस आधी नाही. ऋषिकेशला वाटत असेल हा सगळा आईचा आशीर्वाद वगैरे, परंतु मला तर यात काहीतरी गडबड वाटते. आजचा हा एपिसोड इथेच संपतो, तर पुढील भागात आता लताबाई देखील भडकलेली असते, ऐश्वर्याला ऐकवत असते की मला माहिती आहे कुठलही शूटिंग वगैरे होणार नाहीये, तुम्ही मला ख्या आयुष्यात ऍक्टिंग करायला सांगताय मुकाट्याने, खरं खरं सांगा नक्की प्रकार काय आहे. आता मात्र आजी ऐश्वर्या सारंग तिघेही गप्प झालेले असतात. त्याच वेळेस इकडे घरी जानकी नानांना म्हणत असते की उद्याच ऋषिकेशच्या पार्वती आईचे श्राद्ध आहे आणि आजच अंगणात त्या बांगड्या कशा मिळाल्या. नाना म्हणतात की अगं योगायोग असेल असं समज. मात्र म्हणते की नाही, या बांगड्या म्हणजे आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची चाहूल तर नसेल ना. तर आता त्यानंतर आज पार्वती आईत श्राद्ध असतं घाटावर. ऋषी जानकी सुमित्रा सर्वजण पूजा करत असतात आणि प्लॅन प्रमाणे आता ही लता पाण्यात उडी मारते. ऋषीला वाटतं की कोणीतरी बाई बुडते आहे. ऋषी देखील श्राद्ध सोडून त्या बाईला वाचवण्यासाठी आतमध्ये उडी घेतो आणि या लताला त्याने वाचवलेलं पाण्याबाहेर काढतो.
त्यानंतर नाना विचारतात, म्हणतात की अहो तुम्ही आहात तरी कोण? तेव्हा ही लता सांगत असते की हो, असं काय करताय, मी तुमची पार्वती. आता हे ऐकून ऋषी जानकीला धक्काच बसलेलो असतो. सुमित्राच्या हातातील तांब्या तसाच खाली गळून पडतो. अखेरीस जानकी या खोट्या लताच पितळ कस उघड पाडेल. देवीने जो संकेत दिला होता तो खरा ठरेल का? खरो